सर्वसामान्यांसाठी चिंतेची बातमी. एसटीची 2% भाडेवाढ होण्याची शक्यता. मार्च-एप्रिल महिन्यामध्ये भाडेवाढ होण्याचे संकेत. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. हॉटेल विट्स लिलावा प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकरांकडे सोपवली. 8 सदस्यांची समिती करणार सखोल तपास. यवतमाळमध्ये एका महिन्यात तब्बल 22 शेतकऱ्यांची आत्महत्या. 30 ते 50 वयोगटातील शेतकऱ्यांची संख्या अधिक. तर शेतकरी आत्महत्या चिंतेची बाब. पालकमंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ई-केवायसी न केल्यामुळे 131,53,00,000 रुपये पडून. विभागीय आयुक्तांचे ई-केवायसी करण्याचं आवाहन. मार्च अखेरपर्यंत ई-केवायसी न केल्यास सर्व रक्कम पाठवावी लागणार. कुंभमेळ्यातील श्रमदानावरून पुणे विद्यापीठाचं घुमछाव. विद्यार्थी संघटनांच्या विरोधानंतर निर्णय ऐच्छिक असल्याचं विद्यापीठाकडून जाहीर. मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लेन सुरू करण्याची डेडलाईन पुढे गेल्याची माहिती. ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाच्या पुलाची उभारणी सुरू. भारताच्या वाईन निर्यातीत 80% वाढ. तर देशभरातील वाईन निर्यातीत महाराष्ट्राचा 90% वाटा. लोकसभेत केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची माहिती. केवळ प्रश्न विचारले म्हणून एवढे घाबरलात. राहुल गांधींचा एक्सपोस्टद्वारे पंतप्रधानांना टोला. पंतप्रधान सत्याला घाबरल्यानं असत्याचा आधार घेतल्याची टीका. रिझर्व्ह बँक आज पतधोरण जाहीर करणार. रेपो रेट 5.25% कायम राहण्याचा अर्थतज्ज्ञांचा अंदाज. एकोणीस वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये आज फायनलचा थरार. हरारेच्या मैदानावरती भारत आणि इंग्लंड भिडणार. टीम इंडिया 6व्यांदा चॅम्पियन होणार का, याकडे लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.